स्नूफी तुला काय खायचंय आज? खायचंय पण काय खायचंय? हे बघ ऐक माझं, तुला चिठ्ठी वगैरे काय दिली नाहीये, डायरेक्ट आज मम्मा तुझ्यासाठी बनवते कॉर्न. ही फडकी बिडकी बाजूला कर जरा. कुठला कॉर्न आहे ऐश्वर्या? तो कॉर्न, त्याचं नाव तर नाही माहिती मला, पण तो कॉर्न सिझर मध्ये भेटतो आपल्याला. चीजी कॉर्न, म्हणजे याच्यामध्ये दूध वगैरे सगळं येतं. आता ऐश्वर्या तुम्हाला बनवून दाखवेल की ही रेसिपी कशी बनवायची. त्याच्यासाठी सगळ्यात आधी उकडलेले कॉर्न, बॉईल मका, म्हणजे आधी उकडलेले कॉर्न नंतर बॉईल मका, इंग्लिश मराठी मिक्स. आणि मी तुला एक आणि मुद्दा देऊ cheese. का? आता याच्या पुढे आपण रेसिपी करूया स्टार्ट. किती वेळ लागतो मका व्हायला? अगदी 10 मिनिटात होतो. म्हणजे तुमच्या घरी जर कुठले गेस्ट न सांगता येत आहेत आणि तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये स्टार्टर वगैरे काही बनवायला तर, आणि तुमच्याकडे घरामध्ये मका असेल नाही म्हणजे तर तेच तुम्ही- मका नसेल तर काय करायचं? मका नसेल तर मग त्यांना भजी खाऊ घाला तुम्ही. Option मका नाही. असेल तर काय करायचं? पुढे बोल. मका असेल तर मस्त तुम्ही त्यांच्यासाठी हे स्टार्टर बनवू शकता. म्हणजे अगदी हे कोणीही खाऊ शकतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि माझ्या घरात तर माझ्या लहान मुलीला आणि माझ्या नवऱ्याला दोघांना सुद्धा आवडतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनतं. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे चीज, 3 क्यूब चीज, अमूल बटर, कॉर्न आणि स्नूफीने अर्धा खाल्लेला डोसा, मिक्स हर्ब्स. आई बघ कानात कॉट टाकू, बघ कानात काय टाकलं बहिणी एवढी. हा त्याच्यामध्ये हाफ आपल्याला बटर टाकायचं. म्हणजे जे छोटं बटर येतं त्याचं पूर्ण अर्ध बटर याच्यात टाकलंय. येस येस, कारण मी जास्त प्रमाणात बनवते. म्हणजे आज जेवणाला फक्त हेच आहे. मी जेवणाला स्नूफी आणि मम्मा हेच खाणार आहे. येस, कारण आम्ही बारीक व्हायसाठी ठरवलंय. आम्ही बारीक होणार आहे, हसू नको, खरंच बारीक होणार आहे. 2025च्या एंड मध्ये मला भेट. म्हणजे 1 वर्षानंतर बघा. येस, मी कशी दिसते. गेल्या वर्षी पण हाच संकल्प होता. आय होप या वर्षी व्हावा. काय करू, तो प्रेम मला बारीकच होऊ देत नाही. तू असं काय ना काय करायला लावतोस मला. बारीक व्हायला लोक बटर खातात आणि चीज खातात हे मला पहिल्यांदा कळलं. बारीक व्हायचं म्हणून चीज खाते तू. लोक आता फार काय. हे बघा यांनी लोक बारीक होतात, ही बारीक होणार आहे यांनी. आता बघ, एकदम नीट बघ. नीट दाखव. आता हे आपलं बटर मेल्ट झालंय. हम्म. त्या बटर मध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा मैदा. बटर मेल्ट झाला की त्यामध्ये मैदा टाका. मैदा टाकायचा आणि त्याला मस्त आपल्याला हे करायचं. बघ, थांब ना जरा, मेकिंग चालू आहे. तुला नंतर घेतो ना मी यार, मेकिंग चालू आहे. 2 मिनिटं. हा घेतो थांब. हे बघ, त्याच्यात टाकायचं थोडंसं दूध टाकायचं. थोडंसं ढवळू द्यायचं. स्नूफीला आतापासून भूक लागली. स्नूफी त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स हर्ब टाकायचं. थोडंसं सॉल्ट टाकायचं थोडंसं सॉल्ट, मिक्स हर्ब्स. आणि गॅस बारीकच ठेवायचा. अच्छा, मुतू केला का? नाही मुतू नाही केलं. बोलू कसं? हे काढ. हे मच्छर सुनवी, मच्छर. हे थांब चावेल तू. सो आता आपण याच्यामध्ये आपले ही करूनच येत ना मला. 1 मिनिट. कॉर्न्स टाकायचं. कॉर्न्स टाकलेले आहेत. आता थोडं जरा स्नूपीला शांत करतो आणि कंटिन्यू करू का? झाल्यावर अच्छा, हे टाकून झालं का? संपला ना रेसिपी? झाला, रेसिपी संपला. म्हणजे अगदी सोपी आणि सिंपल अगदी झाली ना. कशाला रडते? झाला का देणार खायला? संपलं. रेडी झालं. हेच खायचं तुला आता. रेडी झालं. आणि अशा प्रकारे कॉर्न रेडी झालेत. तुम्ही जसं पाहिजे तसं प्रेझेंटेशन करून याला खाऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, सिंपल आणि एकदम फास्ट होणारी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.